नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता अर्धापूर शहरामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अर्धापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे। जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता यावेळेस या कार्यक्रमाला अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील वन प्रदेश प्रवक्ते तथा मुंबईचे नगरसेवक म्हणून अर्धापूर या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते। आवर्जून त्यांनी या कार्यक्रमाची माहिती दिलेली। या कार्यक्रमास अर्धापूर शहरासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होते। आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता खूप उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येने यावेळेस अर्धापूर तालुका अध्यक्षासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमास आवर्जून आले होते। खूप छान असं या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष यांनी हे सुद्धा नांदेड जिल्ह्यातील देगलूर या गावचे आहेत, तालुक्यातील आहेत। दोन्हीही भूमिपुत्र आज प्रथमच अर्धापूर या ठिकाणी आले असता खूप उत्साहामध्ये त्यांचा मान सन्मान करण्यामध्ये आला। मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती। या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त संख्येने यावं असं आवाहन बन यांनी केलेलं आहे। जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। अर्धापूर शहराध्यक्ष योगेश हळगे, तालुका अध्यक्ष बालेराजे पाटील गव्हाणे तथा सर्व कार्यकर्ते तुकाराम माठे, बाळू पाटील लहानकर असे चंद्रभूनी लोणे, बंडाळेताई अशा विविध गावातील प्रतिष्ठित कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती। विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने होते। आपण पाहू शकता यावेळेस प्रवीणजी देशमुख, संजयजी लहानकर तथा तालुक्यातील मोठे कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी जे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संबंधी आपण अधिकची माहिती काय द्या? पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान महाराष्ट्रभर देशभर सुरू आहे। या अभियानाअंतर्गत नांदेड उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट किशोरजी देशमुख यांचं मला निमंत्रण आलं की आपण या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात, या तालुक्याचे भूमिपुत्र आहात आणि या मायभूमीत येऊन आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा एक चांगला योग आला। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्य सरकार अतिशय सक्षमपणेच काम करते। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा सिंचन योजना असेल, रस्ते असेल, पाणी असेल, या सगळ्यांवर राज्य सरकार अतिशय मजबूतीनं काम करते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देखील देश पुढे जातोय। या सगळ्याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी, भारतीय जनता पार्टीचं वैचारिक अधिष्ठान, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून घडावा यासाठी सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा पद्धतीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येतात आणि देशभर ही शिबिरं सुरू आहेत। हे वर्ष भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रशिक्षण वर्ग म्हणून घोषित करण्यात आले। आपल्या नांदेड उत्तर जिल्ह्यामध्ये आपले जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट किशोरजी देशमुख यांनी अतिशय सुंदर असं आयोजन आपल्या माध्यमातून केलंय। निवासी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन राज्यभरात होतंय आणि अर्धापूर येथे अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलंय। मी या भागाचा भूमिपुत्र असल्यामुळं ते मला सौभाग्य मिळालं की या प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्याशी या निमित्ताने संवाद साधता येतोय आणि चांगलं नियोजन, एक काटेकोर पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची शिस्त काय असते ती या प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने बघायला मिळाली। माझे मित्र किशोरजी देशमुख यांनी अतिशय सुंदर आयोजन केले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून काय आव्हान करतो? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिस्तबद्ध कार्यकर्ता असतो। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी कामं केली ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं असतं। मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हे कार्य
लोकांपर्यंत पोहोचेल, मतदारांपर्यंत पोहोचेल आणि भारतीय जनता पार्टी देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, नांदेड जिल्ह्यातली देखील सगळ्यात मोठी पार्टी आहे. येणाऱ्या काळामध्ये ही आणखी मजबूत पार्टी करावी अशीच मी कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो.